नमस्कार मंडळी, आज आपण बघूया चवळीची भाजी। यात मी आधी चवळी भिजवलेली रात्री आता कुकरला आपण लावून वाफवून घेऊया 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये। गॅस पेटवून कुकर ठेवते। 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। इथे तव्यावरती मी मिरच्या घेतल्या आहेत 5 ते 6 मिरच्या मी साधारण घेत असते। त्या छान तेल टाकून परतून घ्यायच्या, भाजून घ्यायच्या। भाजीसाठी मिरच्या छान लागतात। हिरव्या मिरचीची दाणे लावून भाजी करत आहोत। ही साधी, सोपी आणि सरळ पद्धतीची। इथे मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। आता 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत। आपल्या आवडीनुसार आपण शेंगदाणे वापरू शकतो। मी तेही छान खमंग असे भाजून घेते। छान शेंगदाणे असे भाजून घ्यायचे आपल्याला। शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर मी ते काढून घेते प्लेटमध्ये। या भाजीला आपल्याला 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या लागतील, त्या मी घेतलेल्या आहे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, मिरची, शेंगदाणे आणि कोथिंबीर हे घेतलेलं आहे। सगळं आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। शेंगदाणे आधी टाकले, आधी थोडी कोथिंबीर टाकली होती मी, मग शेंगदाणे, मिरची टाकते, लसूण आहे, तुम्ही बघू शकताय। साधी सरळ सोपी रेसिपी आहे, कोणीही करू शकतं। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। बघा, मी बघू शकता कसं छान मी वाटून घेतलेलं आहे बारीक। आता आपण कढई ठेवलेली आहे, त्यात साधारण आपल्या अंदाजे तेल टाकायचं 2 ते 3 चमचे। तेल छान गरम झाल्यावर आपण त्यात टाकूया 1 चमचा मोहरी। 1 चमचा म्हणजे माझा हा छोटा चमचा आहे, त्यानुसार मी 1 चमचा मोहरी टाकते। आणि 1 चमचा जिरा। छान तडतडलं की आपण त्यामध्ये वाटून घेतलेलं ते मसाला टाकूया। आता 1 चमचा मी जिरा टाकते। मोहरी तडतडली की मग आपण जिरा टाकून घेऊया। जिरा पण छान तडतडल्यावर आपण टाकूया मसाला वाटलेला। मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा। ही भाजी छान भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते बरं का मंडळी। तुम्ही नक्की करून बघा। आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। तुमचा सपोर्ट हेच माझं उत्साह, प्रोत्साहन वाढवतं। छान परतलेली आहे भाजी। मसाला छान परतून घेतलेला आहे आपण। तुम्ही बघू शकता भाजीला कलरसुद्धा कोथिंबीरमुळे छान येतो। आता यात आपण टाकूया हळद, अर्धा चमचा हळद आणि काळा मसाला अर्धा चमचा। ते सुद्धा आपण, धणा पावडर टाकली ते अर्धा चमचा आणि छान मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये। थोडंसं हिंग टाकला, छान मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायची। भाजीला ऑटोमॅटिक तेल सुटतं, यात पाणी टाकण्याची काहीही गरज नाही आहे। छान मसाल्याला तेल सुटत आलं की मग आपण यात मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकूया। मिक्सरच्या भांड्यात जो मसाला राहिलेला असतो त्यात टाकून ते पाणी टाकून घेऊया। छान मिक्स करून घ्यायचं। या पाण्याला एखादी उकळी आली की मग आपण त्यामध्ये उकळून घेतलेली चवळी टाकूया। चवळी छान वाफवून घेतलेली आहे। गावरान चवळी आहे मंडळींनो ही। आता ही छान आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये। थोडंफार चुकत असेल तर त्याबद्दल क्षमा असावी, नवीन रेसिपी आहे माझी।
पाणी टाकते आणखी. छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण चवीनुसार यात मीठ टाकूया. चवीनुसार मी 1 चमचा साधारणतः मीठ टाकलेलं आहे, थोडा अर्धा चमचा. भाजी छान मिक्स करून घेतल्यानंतर छान उकळी येऊ द्यायची आणि मग आपण भाजी आपली तयार होते. तुम्ही बघू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे. भाजीवरती तेलसुद्धा छान आलेलं आहे, कलरही छान आहे. ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा छान लागते. आपली भाजी तयार.